बऱ्याच लोकांना ती प्लेस माहिती आहे, लिटरली बऱ्याच लोकांना ती प्लेस माहिती आहे। लास्ट जो मी व्लॉग अपलोड केला होता तो बऱ्याच जणांना आवडला आणि मला लिटरली तुमचे कमेंट्स वाचून एवढं भारी वाटतं ना, तर एक कमेंटला रिप्लाय करते मी। तर नक्कीच तुम्ही असं सपोर्ट करत राहा तुमच्या मराठी मुलीला। हॅलो एव्हरीवन, इट्स रोशनी हियर अँड वेलकम बॅक टू माय चॅनल। आज पुन्हा मी तुमच्यासाठी ट्रॅव्हल व्लॉग घेऊन आलेली आहे अँड लेट्स गेट स्टार्टेड। सो आमची पारनेरची ट्रिप आहे आजची। तर आपण आज चाललेलो आहोत वडगाव दर्या या ठिकाणी। दर्याबाई आणि विल्ल्याबाई या दोन बहिणींच्या देवीचे मंदिर सुप्रसिद्ध आहे। कान्हूर पठार जवळ हे गाव वसलेलं आहे। ही क्षेत्र वडगाव दर्या हे एक रमणीय परिसर असून एका दरीत वसलेलं आहे। जर तुम्ही पुण्यापासून वडगाव दर्याला चाललाय बाय कार तर हे डिस्टन्स तुम्हाला 99 किलोमीटर म्हणजे 99 किलोमीटर वरती लागणार आहे। म्हणजे तुम्हाला जायला तिथे 2 तास आणि 58 मिनिट लागणार आहे। इथला क्लायमेट खरंच खूप भारी होता, त्यामुळे आम्ही थोडा वेळ इथे थांबलो होतो, फोटो वगैरे काढायचे होते। आपण आलेलो आहोत आता पाडळी दर्या या गावामध्ये। आणि पाडळी दर्या या गावामध्ये येण्याचं कारण असं की आमच्या काका जे आमच्यासोबत होते त्यांचं इथे घर आहे, तर त्यामुळे आम्ही जस्ट इथे त्यांचं घर वगैरे बघून देन आम्ही गेलो वरती वडगाव दर्याकडे। ते जे मंदिर आहे ना ते स्वयंभू आहे। आता स्वयंभू म्हणजे काय, तर ती नॅचरली प्रकट झाली असं म्हणतो ना आपण, तसातला भाग आहे। सो फायनली आपण आता दर्याबाई आणि विल्ल्याबाई यांच्या मंदिरात आलेलो आहोत। दाट झाडीत खाली दरीत देवीचं मंदिर आहे। आपण ज्या देवाच्या दर्शनाला जातो तिथे मोस्टली आपण पायऱ्या ह्या चढून जात असतो, राईट। जिथे डोंगरावर वगैरे देवी असते आणि आपण लिटरली पायऱ्या चढून देवीला भेटायला जातो। किंवा जेजुरीला पण आपण गेलो तर आपल्याला पायऱ्या चढून जाव्या लागतात। पण इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की आपल्याला इथे जाताना आपल्याला लिटरली पायऱ्या उतरून देवीच्या दर्शनासाठी जायचंय। ज्या पारनेर तालुक्यामध्ये आपण गेलो होतो, राईट, तिथं आपण रांजणखळगे बघितले। माझ्या लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला नसेल तर बघा माझा लास्ट व्हिडिओ, त्याच्यामध्ये आपण रांजणखळगे बघितले। त्या रांजणखळगे म्हणजे त्याच पारनेर तालुक्यातनं तुम्ही जर त्या पारनेर तालुक्यातल्याच थोडंसं पुढे गेलात त्याच रस्त्यावरनं, ठीक आहे, तर तुम्हाला वडगाव दर्या म्हणून हे गाव लागेल। वडगाव दर्या, या वडगाव दर्यामध्ये 2 बहिणींचे स्वयंभू मंदिर आहेत आणि ते दरीत आहेत। दरीच्या खोल दरीच्या आतमध्ये ते 2 मंदिर आहेत आणि त्यांचं नाव आहे दर्याबाई आणि विल्ल्याबाई। ह्या 2 बहिणी आहेत आणि अतिशय उत्कृष्ट किंवा अतिशय मस्त असं तिथलं क्लायमेट आहे, मंदिर आहे। खूप लोक तिथे व्हिजिट करतात आणि मे बी बऱ्याच लोकांना ती प्लेस माहिती सुद्धा आहे। कान्हूर पठार, तर त्या गावात, त्या कान्हूर पठाराला लागून जे गाव वसलेलं आहे तर तिथे वडगाव दर्या आणि वडगाव दर्या या गावामध्ये त्या 2 बहिणींचे मंदिर आहे। तर इथे आल्या आल्या माकडांचं दर्शन आपल्याला होतं, या वानर सेनेचं। तर जिथे जाईल तिथे कमालच असतं। जाण्यासाठी 125 पायऱ्या असून त्या पायऱ्या आपल्याला खाली उतरून जायचं आहे। खाली जाऊन मी तुम्हाला दाखवणार आहे की किती सुंदर, म्हणजे असं दरी आणि मोठ्या मोठ्या डोंगरांच्या आतमध्ये या देवीचं मंदिर आहे। सो आपण बघूयात आता खाली गेल्यावरती। फर्स्ट टाइम असं उतरून जावं लागलं आतमध्ये देवीच्या दर्शनासाठी। आणि बघू शकता तुम्ही की वरती हे सगळं दरी आहे, वरती सगळे डोंगर आहे आणि डोंगराच्या आतमध्ये, डोंगराच्या कपारामध्ये आतमध्ये वेल्ल्याबाई आणि दर्याबाई या दोघींचं मंदिर आहे। ह्या साईडला दर्याबाई आहेत, उजव्या साईडला वेल्ल्याबाई या देवींचं मंदिर आहे। जसं की मी तुम्हाला सांगितलंय आधीच की ह्या ज्या मूर्त्या आहेत त्या स्वयंभू आहेत। जी मूर्ती होती, ही देवीची जी मूर्ती आहे ती स्वयंभू आहे। आणि त्या मंदिराची सगळ्यात फेमस अशी गोष्ट आहे की ते दरी मध्ये कोरलेलं मंदिर आहे।
जे तुम्ही बारीक बघितलं ते तिथे एक शिवपिंड सुद्धा आहे देवीच्या बाजूला. आपण आता ही होती आपली दर्याबाई आणि वेल्याबाईसाठी एक छोटंसं असं एक दरवाजा आहे. तिथनं आपण गेल्यावरती आपल्याला वेल्याबाई ह्या देवींचं तिथे दर्शन होतं आणि ह्या आहेत वेल्याबाई देवी. इथे पण आपण बघितलं तर सुंदर अशी देवीची स्वयंभू मूर्ती आहे. तुम्ही 12 महिने जा, 12 महिने तुम्हाला त्या दरीतनं, त्या ज्या मंदिरात तुम्ही गेलात तर तिकडे पाणी जे आहे ते कंटिन्युअसली त्या दगडांतनं जे जिरपलेलं कंटिन्यू पाणी असतं ते त्या मंदिरात पडत असतं आणि इतकं भन्नाट वाटतं ना ते सगळं बघायला. पण ते खरंच ॲक्च्युली खूप शॉकिंग आहे की 12 महिने तिथे पाणी असतं. म्हणजे तुम्ही पावसाळ्यात जा, उन्हाळ्यात जा, हिवाळ्यात जा, कुठलाही ऋतूत जा, कुठलाही सीझन असू देत, तिथे कंटिन्यू पाणी असतं. लिटरली ते माणसं तिथे बकेट आणि ड्रम वगैरे ठेवलेले आहेत आणि जे ते पाणी जिरपलेलं, जे दगडांमधनं जिरपलेलं पाणी असतं जे त्या मंदिरात पडतं, लिटरली ते सगळं पाणी ते लोक त्या बकेट आणि त्या ड्रममध्ये सेव्ह करतात. आजार आहे नायटा म्हणून, नायटा असतो, तर त्या नायटावर जरी तुम्ही ते पाणी लावलं तरी तुमचा नायटा म्हणजे नाहीसा होऊन जाईल. लिटरली एवढी महती आहे त्या देवीची. दगडांचे वेगवेगळे क्षार तयार झालेले आहेत. हे बारीकनी बघितलं आपण तर आपल्याला समजेल की ह्या पाण्यामुळे तयार झालेले क्षार आहेत. पहिले इथे एकही दरवाजा नव्हता देवींच्या मंदिरांना, पण आत्ता ह्या वानरांचे जे पराक्रम आहेत ना ते आपण बघितलेच आहेत की किती मस्तीखोर वानर आहेत इथे. लाकडांच्या दरवाजे इथे बनवले आहेत. जर तुम्हाला कुठल्या प्लेसवरती विजिट करायचं आहे तर तुम्हाला माझे व्हिडिओज हेल्पफुल असतील तर मला कमेंट करा, कारण मला तुमच्या कमेंट्स वाचायला खूप आवडतं. आणि जेव्हा तुम्ही कमेंट करता ना तेव्हा मग मला समजतं की ठीक आहे, म्हणजे तुम्हाला आवडतं. तर आपल्या चॅनलला लाईक करायचं आहे आणि सबस्क्राईब करायचं आपल्या चॅनलवरती आणि ऑब्व्हियसली बेल आयकॉनवरती पण प्रेस करायला विसरायचं नाही. थँक्यू सो मच. बाय.